पढ़ मिट्टी पढ़ नहीं सकती तेरी चिट्ठी, ये मिट्टी तू आकर चूमे तो इस धरती का दिल झूमे। जय शिवशंकर। आज बऱ्याच दिवसांनी आमच्या गावाला म्हणजे सोमयाच्या करंड्याला जायचा योग आला। सोमया म्हणजे सोमेश्वर, शिवशंकराचं प्रसिद्ध असं स्वयंभू शिवलिंग असलेलं मंदिर, अशा ठिकाणी आमचं गाव आहे। अशा वेळेस अशा ठिकाणी आमचं घर, आमचं वावर म्हणजे शेती, आमचं कुलदैवत म्हणजे यल्लम्मा मातेचं मंदिर म्हणजेच रेणुका मातेचं देऊळ, अशा ठिकाणी आज जाण्याचा एक सुवर्णयोग घडून आला। तिथं गेल्यानंतर आज आमची शेती, तिथं असलेला तो कॅनल, ह्या सर्व गोष्टी, कसं शेतीमध्ये कसं पाणी जातं, कसं जिरवलं जातं, कसं शेतीला पाणी दिलं जातं, हे सगळं पाहण्याचा योग आला। नुकताच एक बंधारा बांधून कॅनलचं पाणी अडवण्यात आलेलं आहे। माळरान म्हणजे आमच्या गावाच्याच मागच्या साईडला एक काही माळरान आहे, त्या माळरानावर जाऊन जुनी आठवण जागी झाली। खूप अशी प्रचंड अशी ऊर्जा निर्माण झाली। मित्रांनो, गावात आणि आमच्या शेतामध्ये दिवस कसा गेला हे कळालंच नाही। हे बघता बघता गावचं घर, तिथं असलेला गोठा, तिथं असलेले छोट्या छोट्या गोष्टी सर्व पाहताना जुन्या आठवणींनी कंठ अक्षरशः दाटून आला। खूप खूप मज्जा आली, खूप खूप बरं वाटलं। हे पाहत असताना माझ्या आजी आप्पांची आठवण खूप खूप दाटून येत होती। घरामध्ये ज्यावेळेस प्रवेश केला ना, त्यावेळेस घराची पहिली पावली चालत असताना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं। घराचं ते बाहेरचं जो हॉल, तिथं आमचे आप्पा बसलेले असायचे। लहानपणी मी तिथे जायचो, आप्पांच्या शेजारी बसायचो, आजीशी काय गप्पा मारायचो, एक वेगळाच तो अनुभव होता। मग आतमध्ये किचनमध्ये गेलो, खूप दिवसांनी गेले तर चुलीवर नजर गेली आणि अचानक जसं काय जणू काही आजी तिथं बसलेली आहे चुलीवर स्वयंपाक करत आणि ये बाल्या ये काहीतरी ये, चल खाऊन घे पटकन पोरा, असं काहीतरी म्हणतीये असं वाटलं। एक वेगळाच अनुभव होता मित्रांनो। आज इथे ज्यावेळेस गेलो त्यावेळेस जुन्या आठवणींचा अक्षरशः अंगावर शहारा येत होता। ती देवळी, जुन्या टाईपची जी देवळी असते, त्याच्यानंतर ते फरताळ, जिथं काही आपण आजकाल त्याला कप्पा असं म्हणतो, पण जुन्या काळी त्याला फरताळ असं म्हटलं जायचं। देवळी म्हणजे आपल्या इथं छोटे छोटे जे कप्पे असतात काही सामान ठेवण्यासाठी केलेले, तर त्यावेळेस तिथं देवळ्या असायच्या। अशा प्रकारचं हे जुनं घर आमचं। खूप खूप मजा आली। खूप अशी एक आल्हाददायी असं वातावरणातली आल्हाददायी अशी ट्रिप होती। त्या घरामध्ये फिरताना जुन्या काळच्या खुंट्या बघितल्या, पिशव्या किंवा कुठलंही सामान अडकवण्यासाठी त्यावेळेस जुन्या काळी खुंट्या केलेल्या असायच्या, देवळीच्या बाजूला असायच्या त्या खुंट्या। खूप वेगळी मजा आली मित्रांनो, खूप वेगळा अनुभव होता। हे सगळं करत असताना असं जाणवलं की प्रत्येकाने कामातनं वेळ काढून आपापल्या गावाला जाऊन असा एकदा फेरफटका मारायलाच हवा। नक्की मित्रांनो, एक वेगळाच अनुभव अनुभवायला मिळतो आणि यातून खूप काही आपल्याला शिकायला मिळतं की